नमस्कार, मी भाग्यश्री फटा. चला आजच्या मार्केटची तयारी करूया. आज कोणकोणते अडथळे आपल्यासमोर आहेत ते बघूया. खरं तर स्टॉक्सची न्यूज बघायला गेलं तर पैशाला पासरी आहे, पण कशाचाही पॉझिटिव्ह इफेक्ट नसतो आहे. मार्केट मंदीतच जात आहे. तसं अमेरिकेमध्ये 2017मध्ये 1200 पॉईंट मार्केट मंदीत गेला आहे. महागाई 3.5% आली आहे. फेड म्हणतं आहे 2% महागाई आम्हाला आणायची आहे आणि ॲक्च्युअली ती वाढतच चालली आहे. होम सेल्स डेटा अपेक्षेपेक्षा कमी आला आहे, त्यामुळे स्लो डाऊन होण्याची भीती आहे. चीनच्या वुहान लॅबमध्ये आणखीन एक करोनाचा व्हेरियंट मिळाला आहे. गोल्डमन सॅक्स 7 टेक्नॉलॉजी कंपन्यातली गुंतवणूक त्यांनी कमी केली. आज भारत आणि ब्रिटन किंवा UK मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर चर्चा होणार आहे. मला असं वाटतं आहे की सुरुवातीला 22,700च्या आसपास मार्केट उघडेल किंवा त्यापेक्षा खालीसुद्धा. तर 15-20 मिनटं वाट पहा, तिथून सुधारतं आहे का. तिथून जर मार्केट सुधारलं नाही तर नव्याने पुढची लेव्हल डाऊन ट्रेंडची सुरू झाली आहे किंवा ब्रेकडाऊन झालं आहे असं समजा. त्याचप्रमाणे बँक निफ्टीच्या बाबतीतसुद्धा 48,500 ही लेव्हल पहा, 15-20 मिनटं थांबा आणि नवीन डाऊन ट्रेंड सुरू झालं आहे का हे पाहूनच शॉर्ट करा. तिथून जर थोडं मार्केट सुधारलं तर वरच्या लेवलला तुम्हाला शॉर्ट करण्याची संधी मिळू शकते. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,449 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,885 कोटींची. मार्च 28 पासून झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा निफ्टीमध्ये समावेश होईल आणि BPCL, ब्रिटानिया हे शेअर निफ्टीमधून बाहेर पडतील. भारती एअरटेल आफ्रिका PLCमध्ये 5% स्टेक वाढवणार आहे. वेदांताला मध्य प्रदेशात कौहारी डायमंड ब्लॉकसाठी प्रिफर्ड बिडर म्हणून जाहीर केलं आहे. हा ब्लॉक G4 असून त्याच्यामध्ये 6,43,000 6,04,34,691 एवढी हेक्टर त्यांना मिळणार आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, CDSL, नाल्को, प्रीमियर एनर्जी यांचा FTSE इंडियामध्ये समावेश करणार आहे. पैसालो डिजिटल यांनी 3.37 कन्व्हर्टिबल इक्विटी वॉरंटचा इश्यू मागे घेतला आहे, म्हणजेच रद्द केला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांनी NPA आणि बुडलेली कर्ज हे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकणार आहेत. याची रक्कम 364.51 कोटीची आहे आणि यासाठी बँकेने 66.51% प्रोव्हिजनसुद्धा केली आहे. RVNL यांना दक्षिण रेल्वेच्या 156.35 कोटीच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर RVNL ठरले आहेत.
लुपिनचा न्यू जर्सीमधील सॉमरसेट उत्पादन युनिटचं जानेवारी 27 ते जानेवारी 31 दरम्यान USFDAने तपासणी केली होती. त्यांना EIR रिपोर्ट मिळाला आहे. अडाणी ग्रीन एनर्जीच्या आर्मनी दावडा, जैसलमेर, राजस्थान इथे 225 मेगावॅटचा सोलर पॉवर प्रोजेक्ट सुरू केला आहे. लिवा बुपा ग्राहकांच्या डेटा लिकेज विरुद्ध योग्य ती आम्ही उपाययोजना करू असं कंपनीने सांगितलं आहे. एबी ऑर्गॅनिक्स त्यांच्या एका शेअरचं 2 शेअरमध्ये विभाजन करणार आहेत. ब्रिगेड एंटरप्राइजेसने केरळमध्ये येत्या 5 वर्षांमध्ये 1500 कोटीची गुंतवणूक करेल. रेलटेलला पूर्व दक्षिण रेल्वेकडून 288 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अल कार्गो लॉजिस्टिक्स यांचे जानेवारी महिन्यातले व्हॉल्यूम जर बघितले तर YOY बेसिसवर व्हॉल्यूम वाढलेत, पण मंथ ऑन मंथ बेसिसवर व्हॉल्यूम कमी झालेत. ग्रॅन्युअल्स इंडिया हे स्वित्झर्लंडमधल्या सेन केमिकल्स AG याचं ॲक्विजिशन करतील 192.50 कोटींना. यासाठी एक सबसिडियरी स्थापन केली जाईल. झॅगलनी इंडस टॉवर बरोबर झॅगल सेव पुरवण्यासाठी करार केला आहे. SRFनी दहेजमधला फ्लोरोकार्बन रेफ्रिजरंट युनिट 361 कोटीची गुंतवणूक करून पूर्ण केलं आहे आणि ते पूर्ण क्षमतेने सुरूसुद्धा केलं आहे. बजाज ऑटो इंटरनॅशनल या नेदरलँड्सच्या आर्ममध्ये ते 150 मिलियन युरो एवढी गुंतवणूक करणार आहेत. झायडस लाईफ इबुप्रोफेन आणि फेमोटिडाईन या टॅब्लेट्ससाठी USFDAकडून त्यांना मंजुरीसुद्धा मिळाली आहे. KP एनर्जी हे भरूचमध्ये 2.8 मिलियन मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्ट त्यांनी कमिशन केलं आहे. बलरामपूर चिनी पॉलिलॅक्टिक ॲसिड बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेशात लावण्यासाठी त्यांनी मुहूर्तमेढ केली. 2,850 कोटीची गुंतवणूक ते यामध्ये करणार आहेत. D-Mart आंध्र प्रदेशात शीलानगर विशाखापट्टणम इथे त्यांनी नवीन स्टोअर उघडलं. आता एकंदरीत त्यांची 391 स्टोअर्स झाली आहेत. लेमन ट्री राजस्थानमध्ये 98 रूमसाठी लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं आहे. गॅब्रियल ट्रॅक्टिव्ह बरोबर टेक्निकल असिस्टन्स ॲग्रीमेंट सस्पेन्शन ॲडजस्टमेंट टेक्नॉलॉजीसाठी त्यांनी केलं आहे. सिंजिन बंगलोर फॅसिलिटीसाठी USFDAने 5 त्रुटी दाखवल्या आणि 483 फॉर्म इश्यू केला. जॅक्सोनपाल फार्मा यांना USFDAने वॉर्निंग लेटर इश्यू केलं आहे. आता साधारणपणे कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील आणि कोणत्या शेअरमध्ये मंदी, तर एक करोनाचा नवीन व्हेरियंट मिळाला आहे म्हणून त्या संदर्भात जे शेअर पूर्वी तेजीत राहत होते त्याचा तेजीसाठी विचार करावा लागेल. बाकी मार्केट
मंदीतच राहण्याची शक्यता अधिक आहे. तेजीमध्ये फोर्टिस हेल्थकेअर, RVNL, लिंडे, लुपिन, मारुती, कोल इंडिया, ग्लोबल हेल्थ, व्हेसुव्हियस 26 तारखेला ते स्प्लिटवर बैठक घेणार आहे. कोलगेट, JK सिमेंट, SRF, हेल्थ केअर ग्लोबल 445 कोटी देऊन KKR याच्यात गुंतवणूक करणारे. पूर्वी असं वाटत होतं की जास्त भावाने ॲक्वायर केले जातील, कारण सध्या भाव काहीतरी 495च्या आसपास आहे. पण KKR यामध्ये 445 रुपये पर शेअर देऊन गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या शेअरच्या बाबतीत मंदीत जातो की तेजीत जातो हे बघणं गरजेचं असेल. टाटा स्टील, फेडरल बँक, लेमन ट्री, फायझर, कारण फायझर वेगवेगळ्या लसी तयार करते म्हणून, लाल पाथ लॅब, मेट्रोपोलिस, बलरामपूर चिनी, रेलटेल, पेटीएम, झॅगल, NCC आणि झोमॅटो. तर मंदीमध्ये कोफोर्ज, युनायटेड स्पिरिट्ससुद्धा दोन बाजूनी बघायला पाहिजे की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होणार आहे, तर त्याचा फायदा युनायटेड स्पिरिटला होऊ शकतो. पण सध्या शेअर मंदीत चालू आहे म्हणून मी मंदीत दिला, पण सावधगिरीने ट्रेड करा. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, स्विगी मात्र विचित्र आहे की ते नवीन बिझनेसमध्ये उतरत आहे, गुंतवणूक करत आहे. पण हा नवीन बिझनेस आहे लॉजिस्टिक्सचा, तर स्विगीशी अनरिलेटेड बिझनेस आहे. पुष्कळ वेळेला मार्केटला अनरिलेटेड बिझनेसमध्ये गुंतवणूक केलेली आवडत नाही, कारण अपोलो टायरच्या बाबतीतही पूर्वी हाच अनुभव आलेला आहे. तसा स्विगीच्या बाबतीत लोक काय करत आहेत हे बघावं लागेल आणि मार्केटचं वातावरण, लोकांचे सेंटिमेंट हे मंदीचे आहेत. सिंजीन, ग्रॅन्युअल्स, अडाणी पोर्ट, BPCL आणि ब्रिटानिया. तरी पण बघूया, मी बऱ्याचशा स्टॉकिंग न्यूज कव्हर केल्या आहेत, काहीशा राहिल्या असतील तर तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी महत्त्वाच्या तेवढ्या कव्हर केल्यात. आणि मी म्हटलं तसं पैशाला पासरी स्टॉकिंग न्यूज आहेत, पण सगळं मार्केट मंदीतच जात आहे. त्यातल्या त्यात या आठवड्यात मार्केट ट्रिकी असेल, कारण एक दिवस सुट्टी आहे, एक्सपायरी आहे, टॅरिफचा गोंधळ चालू आहे, अमेरिकन मार्केट डाऊन चालू आहे. तर या सगळ्यामध्ये लिसरडी जागा झालेली आहे, पाय घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाय मार्केटमध्ये जपून ठेवा आणि आपला पाय घसरणार नाही इतक्या विश्वासाने तो ठेवा. नाहीतर जसं आपल्याला निसरड्या जागी पडायची शक्यता होते तशीच मार्केटमध्ये होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी अतिशय आवश्यक आहे. आणि निसरड्या जागेतूनही रस्ता ओलांडण्याची गरज असेल तरच ओलांडा, नाहीतर नुसतं आजच्या दिवस मार्केट लक्ष देऊन पहा. कारण अशा दिवशी मार्केट लक्ष देऊन पाहिलं तर पुढच्या काळामध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. हा अनुभव गाठीशी हसावा म्हणून तुम्ही काळजी घ्या. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.